धमा ताना रिदना रिदना हरि जय राम राम कृष्ण हरे राम 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 हरि जय राम गोवर्धन धर गोपालन धर गोवर्धन धर गोपालन धर गोकुल हरि राम हरि जय राम राम कृष्ण हरे राम हरि जय राम नवनीत रसन नवनीत दिया नवनीत रसन नवनीत दिया नवरवीरो कविहार हे राम जय राम राम कृष्ण हरे राम हरि जय राम राम कृष्ण हरे राम हरि जय राम हे राम हे राम हे राम हे शरणागति शरणागत दीना चरणिने करुणा दृष्टिनि हारी गत दीना दीना गत शरणगत दीना चरणिने करुणा दृष्टिनि हारी गत दीना गत दीना गत दीना
राम जननी लक्ष लागो राजा राम जननी लक्ष लागो राजा राम जननी लक्ष लागो राम जननी लक्ष लागो लागो राजा राम जननी लक्ष लागो रे राजा राम जननी लक्ष लागो राजा राम जननी लक्ष लागो
प्रेमे गाऊ रे रामचरणी लक्ष लागो लागो राजा रामचरणी लक्ष लागो राजा रामचरणी लक्ष लागो राजा रामचरणी लक्ष लागो चरणी लागो चरणी ridana सतत स्मराय वे मनुष्या सतत स्मराय वे हरिषे सतत स्मराय वे मनुष्या सतत स्मराय वे हरिषे सतत स्मराय दुर्लभ हा नरदेह जाणूनी दुर्लभ हा नरदेह जाणूनी कामाधिक भर हवे सतत स्मरा वे मनुष्या सतत स्मरा सृजन पथासी तरुणिया निशिदिनी सृजन पथासी तरुणिया प्रेमामृते हिला मनुजा सतत स्मरा मनुजा 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 ए री चरिता गावुनी तीन दया चरिता गावुनी मुक्ति पाठा वरदान वे मनुजा सतत स्मरा हे हरि सतत सतत स्मरा सतत पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री राष्ट्रसंत श्री सद्गुरु रामदास स्वामी महाराज की मंगलमूर्ति सज्जन हो गेले 2 दिवस आपण या अभंगावर निरूपण करतोय.
प्रभूशी सतत स्मरावे मनुजा हरीशी सतत भजावे. दुर्लभ हा नरदेह जाणून कामाधिकवर जावे मनुजा हरीशी सतत स्मरावे. निशिदिनी सृजन पथाशी धरून या प्रेमामृते भिजावे मनुजा हरीशी सतत स्मरावे. खूप साधी सोपी सरळ जाणारी रचना 1-2 दिवस आपण निरूपणामध्ये ऐकलेली आहे. आज मुद्दाम ती रचना ठेवलेली आहे. कारण काय की आजचं जे आख्यान आहे ते भगवंताच्या नामावर आहे. त्यामुळे राहिलेला विषय आज आपण पूर्ण करणार आहोत. राहिलेला विषय आपण पूर्ण करणार आहोत थोडक्यामध्ये. आणि पुढे चरित्र भाग आपल्याला लावायचा आहे. चरित्र मोठं असल्या कारणानं त्याच्यात बरीच गाणी आहेत. त्यामुळे आज जरा थोडंसं आख्यान म्हणजे पूर्वरंग आपण लवकर आवर्त घेणार आहोत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की भगवंताचं नामस्मरण हा विषय आपण पहिल्या दिवसापासून घेतलेला आहे. 1 तास आपण 5 ते 6 रामधून ऐकली. तुम्ही तर नेहमीच ऐकता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी ऐकली. कशाला खोटं सांगू. आयुष्यात पहिल्यांदा ऐकली रामधून आणि इतकं अप्रतिम झालं. तास कसा निघून गेला कळलंच नाही मला. भगवंताच्या नामामध्ये वेळ कसा निघून जातो काही कळलं नाही. रूमवर असलो तर सारखं घड्याळ बघावं लागतं. 4:30 वाजले, 5 वाजले, 5:30 वाजले, आता तयारी करा. पण इथे तसा वेळच नाही. भगवंताचं रामनाम सुरू झालं 6 कधी वाजले कळलंच नाही. सगळी मंडळी रामनामामध्ये दंग होऊन गेलेली आहेत. इतकी ताकद आणि पॉवर या भगवन रामनामामध्ये. लक्षात ठेवा. राम नाम ज्याचे मुखी तो नरधन्य तिन्ही लोकी असं म्हटलेलं आहे. तो नरधन्य तिन्ही लोकी. जन्माला आल्यानंतर एकच करा भगवंताचं रामनाम घ्या आणि जीवनाचं कल्याण करा. बाकी काही केलं नाही चालेल. शरीर माध्यम खरु धर्म साधनम. धर्माचा वापर म्हणून शरीराचा उपयोग करा. धर्म वाढवा, राष्ट्र वाढवा, देश वाढवा. समर्थांनी तेच केलेलं आहे. पण हे सगळं करत असताना पहिले ते हरिकीर्तन. मगाशी बुवांनी सांगितलं. पहिले ते हरिकीर्तन, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपणा सर्व विषय. पहिले ते हरिकीर्तन. पहिली हरिकथा करा. माझ्या रामायणाचं स्मरण करा. त्याला वंदन करा. आणि मग कामाला लागा. असं हे रामनाम सर्वांच्या मुखी घुळत आहे. आणि ते सातत्यानं आपण घ्यायचं आहे. काल आपण नवविधा भक्तीचा विचार पूर्वक केला होता. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम शक्यम आत्मनिवेदनम. आपण कीर्तन श्रवण भक्ती बघितलीत काल थोडक्यामध्ये. त्यानंतर आपण कीर्तन भक्ती पाहिली की कीर्तन कसं आहे. सर्वांगानं परिपूर्ण असणारं कीर्तन की जे भगवंताला आवडतं ते आम्हाला आवडतं. सकल संतांनी कीर्तन सेवा केलेली आहे. म्हणून कीर्तन चांग होय अंग हरिरूप असं म्हटलेलं आहे. रंगून गेला पाहिजे कीर्तनामध्ये. कीर्तन जगलं पाहिजे. कीर्तनात रंगून गेलं पाहिजे. इतकं डिव्होशन पाहिजे तर ते कीर्तन भगवंतापर्यंत पोचतं. सकल संतांनी कीर्तन सेवा केली म्हणजे नारदांपासून चालत आलेली कीर्तन परंपरा आम्हा तरुणांनी अजूनही जपून ठेवलेली आहे. पूर्वी कीर्तनकार म्हणजे एक फ्रेम वेगळी होती. कीर्तनकार बुवा यायचेत म्हणजे कसे यायचेत. ती काळी टोपी, ते जाड काळा चेहरा, पांढरा शर्ट, ते धोतर, हातामध्ये काठी, अशी एक फ्रेम होती कीर्तनकाराबद्दल. पण जमाना बदललेला आहे. अरे सगळी तरुण मुलं आता कीर्तनाकडे वळलेली आहेत. आम्हाला याचा अभिमान वाटतो. आमच्या पुण्या मुंबईत तर एवढी मुलं मुली आहेत. नोकऱ्या लागत नाहीत. नोकऱ्या लागत नाहीत. गाण्याची आवड आहे. गाणं घराघरात पोचलेलं आहे. टीव्हीच्या माध्यमातून, सारेगमच्या माध्यमातून गायन लोकांचं चांगलं आहे. ह्या माध्यमातून हरिकृपा, भक्तिकृपा, कीर्तनाला लागतात लोक. आणि असं सुंदर कीर्तन करतात पुण्या मुंबईमध्ये आमच्याकडे सगळे, लहान मुलांपासून मोठ्या माध्यमाला. म्हणून पहिले ते हरिकीर्तन आणि असं हे भगवंत नामस्मरण आहे. आणि हे एकच साधन आहे की समाज प्रबोधनाचं साधन. अध्यात्मामध्ये पहिलं हरिकीर्तन आहे. ते समर्थांनी केलं, ते तुकोबांनी केलं, ते नामदेवांनी केलं. आणि असं हे कीर्तन आजपर्यंत या कलियुगामध्ये अखंड चालू आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असं हे भगवंत नामस्मरण, तिसरी भक्ती ज्याला म्हटलं जातं. अहो येता जाता भगवंताचं नामस्मरण घ्या आणि जीवनाचं कल्याण करा. वास्तविक पाहता राष्ट्रसंत समर्थ यांच्याविषयी बोलायचं झालं तर समर्थांच्या आईनं त्यांना सांगितलं होतं राणूबाईंनी की नारोबा तुझे 2चे 4 झालेले मला पाहिजेत. केवढा आनंद होईल मला. अरे कुठल्या आईला असं वाटणार नाही आपल्या मुलाचं लग्न व्हावं, सुनमुख व्हावं म्हणून.
पण समर्थांनी सांगितलं मला राष्ट्राचा प्रपंच करायचा नाहीये, मला राष्ट्राचा प्रपंच करायचा आहे, मला स्वतःचा प्रपंच करायचा नाहीये. आधी प्रपंच करावा नेटका हे समर्थ अधिकारवाणीने सांगणार आहे. समर्थांनी स्वतःचा प्रपंच केला नाही, समर्थांनी राष्ट्राचा प्रपंच केला. आई मला लग्न करायचं नाही म्हणले, लग्नाच्या बेडीमध्ये अडकायचं नाहीये. अरे म्हणले तुझे 2चे 4 झालेले मला पाहिजेत, हा असं काय करतोस. पण म्हणले एकदा तुझं सावधान ऐकलं ना की मी सुटले म्हणले. हो मगाशीच सांगितलं त्यांनी, आता सावध व्हा बस. आणि ज्याला जो सावध आहे, ज्याला सावधान कळलेलं आहे ना, तो जीवनामध्ये चांगला. कुठे थांबायचं हे ज्याला कळलं ना, तो जीवनामध्ये चांगला यशस्वी झाला. हा आणि समर्थांनी म्हणजे मनाशी खुणगाठ मांडली. नाही म्हणजे तुझं एकदा सावधान ऐकलं ना की मी सुटले म्हणले. राणूमाईने सांगितलं हो का. आईला वचन दिलं की तुला सावधान नक्की ऐकवीन. केवढा मोठा आनंद झाला. अरे मामाची मुलगी ठरवली मात्र, मामाची मुलगी ठरवली आणि झालं मात्र. नारोबा बोहल्यावर चढले, नारोबा बोहल्यावर चढले. वा वा माझ्या नारूचं आज लग्न आहे. केवढा मोठा आनंद. एक तर तो झाल्यावर आनंद झाला, कारण समर्थांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला दुपारी 12:30 वाजता. इकडे राम जन्माला आले, इकडे समर्थ जन्माला आले. त्यावेळेस एक आनंद झाला. आणि जेव्हा समर्थ म्हणाले मी बोहल्यावर चढतो आई सावधान म्हणण्याकरता म्हणून समर्थ बोहल्यावर चढले. शुभमंगल सावधान असा शब्द ऐकला आणि मंडपातनं समर्थ पळून गेले. मात्र आईला वाटतं हा हार घालतोय मुलीला. हार कशाचा आलाय. हो समर्थांनी त्याची हार पक्कत दिली होती आणि स्वतः मंडप. गडबड सुरू झाली. अरे नारोबा पळाला, नारोबा पळाला, नारोबा नवरदेव पळाला म्हटले. सगळे लोक त्याच्या मागे धुवून. पण नारोबा सापडणारा होता, नारोबा कोणाच्या हाताला लागणारा होता. अरे नारोबा जे गायब झाले ते कोणाला दिसलेच नाहीत. सगळी सामसूम झाली. मात्र काळजी करू नका म्हणले, या मुलीचं लग्न की नाही आपण दुसऱ्या मुलाशी लावूयात म्हणले. हो नारोबा झाडावर जाऊन बसले. शोधाशोध झाली, नारोबा सापडलेच नाहीत. हो नंतर खाली उतरले आणि मारुतीच्या देवळात जाऊन बसले. आणि गंगाधर पंत श्रेष्ठी ज्यांना म्हटलं जातं ते शोधत शोधत समर्थांना आले. मात्र अरे नारोबा हे काय म्हणले. नाही म्हणले आईला वचन दिल्याप्रमाणे फक्त सावधान एवढा शब्द आईला ऐकलेला आहे. मला राष्ट्राचा प्रपंच करायचा. मारुतीचा पुढचा अवतार म्हणजे आम्ही समर्थ रामदास होते. राष्ट्रकार्याकरता जन्म झालेला होता, धर्मकार्याकरता जन्म झालेला होता समर्थांचा. पहिले ते हरिकीर्तन मारुतीरायांचा आणि रामारायाचा आशीर्वाद मिळाला आणि समर्थ जांबेतनं बाहेर पडले. 8व्या का 500 वर्ष आईला सांगितलं चिंता करतो विश्वाची. काय करतो म्हणले अंधेरा खोलीमध्ये. काही नाही, विश्वाची चिंता करतोय. हो मला विश्वाची चिंता करतोय. आणि समर्थ जांबेतनं बाहेर पडले. मात्र आणि बाहेर पडल्यानंतर समर्थ नाशिकला गेले. नाशिकला गेले काय रामाला. तिथे सगळ्या समर्थांनी आपला नित्य नियम दिवसभराचा कार्यक्रम ठरवला. मात्र सकाळी पहाटे उठायचं, सकाळी सूर्यनमस्कार वगैरे घालायचे, गोदावरीमध्ये स्नान करायचं, अन्निक करायचं, मधुकरी मागायची. मधुकरी मागून ती पाण्यामध्ये भिजवायची बेचव लागावी म्हणून, तोंडाला चव असू नये म्हणून. आणि बेचव माधुकरी समर्थांनी रामाला नैवेद्य दाखवा आणि ती खावी. मात्र आणि संध्याकाळी दुपारी निरनिळ्या विद्वत लोकांची कीर्तनं ऐकावीत, प्रवचनं ऐकावीत, असा समर्थ नित्यनेम सुरू झाला. पुढे होता 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 समर्थांनी 11 मारुतीच्या मठांची स्थापना केली सातारा जिल्ह्यामध्ये. सगळीकडे मारुती मठाची स्थापना केली, प्रत्येक ठिकाणी शिष्य नेमले मात्र समर्थांनी. हो आणि समर्थांना आशीर्वाद होता. कोणाचा. रामारायाचा आशीर्वाद होता, मारुतीरायांचा आशीर्वाद होता. हो आणि असे हे समर्थ भगवंताची रामाची भक्ती करता करता मोठे झाले. मात्र आणि जय जय रघुवीर समर्थाचा नारा अवघ्या भारतामध्ये समर्थांनी लावला. जय जय रघुवीर समर्थ नारा अख्ख्या भारतामध्ये समर्थांनी लावला. आणि जसे जसे समर्थांचे अनुभव, जसे जसे समर्थांचे चमत्कार लोकांना समजू लागले, तसे तसं कौशल्य संघटन समर्थांकडे होतं. मात्र आणि समर्थांनी सर्व मंडळी जमा केली, शिष्य मंडळी जमा केली, मारुतीच्या मठांची स्थापना केली, प्रत्येक ठिकाणी शिष्य नेमले. मात्र आणि त्याप्रमाणे पुढे एका गावामध्ये समर्थांनी मारुतीच्या मठाची स्थापना केलेली होती. आणि तिथे समर्थ नित्यनेमाने बसलेले होते. आणि त्याप्रमाणे त्या गावामध्ये एक गृहस्थ गेले. आणि गेल्यानंतर झालं त्यांची अंत्ययात्रा चाललेली होती. आणि गावातल्या लोकांनी सांगितलं की हा मोठा साधू आहे म्हणले, हा काहीतरी करू शकेल. आणि वैद्यांनी सांगितलं नाडी बंद झालेली आहे, कुलकर्णी साहेब गेलेले आहेत म्हणले. समर्थ म्हणले बघूयात मला. आणि समर्थांनी त्याच महिलेचं सूत त्यांच्या नाकाला लावलं, राममंत्र म्हटला आणि गेलेले आमचे गिरधरपंत कुलकर्णी यांचं नाव आहे, ते पुन्हा जिवंत झाले. काय चमत्कार समर्थांचा होता. मात्र कुणी केली म्हणले नाडी परीक्षा. आणि गिरधरपंत पुन्हा जिवंत झाले. आणि जिवंत झाल्यानंतर पुढे त्या गिरधरपंतांना अनेक मुलं झाली, म्हणजे मला वाटतं 10-1 मुलं झाली. म्हणून त्यांचं आडनाव दशपुत्रे असं पडलं. त्यांचं आडनाव दशपुत्रे असं पडलं. आणि त्यातली 2 मुलं समर्थांना त्या ठिकाणी दिली. एक मुलगा त्यांनी समर्थांना त्या ठिकाणी दिला आणि तो म्हणजे उद्धव स्वामी.
आणि उद्धव समर्थांचा लाडका शिष्य होता आणि दुसरा कल्याण होता. असे अनेक शिष्य समर्थांनी तयार केले, मात्र अनेक चमत्कार समर्थांनी केले आणि जय जय रघुवीरचा नारा लावला आणि नामभक्ती लोकांना सांगितली. श्रीराम जय राम जय जय राम, जे ब्रह्म चैतन्यांनी सांगितलं तेच समर्थांनी सांगितलं. असं हे हरी नामस्मरण नाम ज्यानं घेतलेलं आहे. नाम पावन पावन नामी तरले अवघे जन. मी कालच सांगितलं की नामानी आमचे प्राण वाचतात, नामानी आमचे प्राण वाचतात. तुकाराम महाराज त्यांच्या सासूबाईंना नेहमी म्हणायचे, मामी रामनाम घ्या, मामी रामनाम घ्या, मामी रामनाम घ्या. तुकोबांच्या सासूबाईंनी आयुष्यात त्यांचं ऐकलं नाही. मामींना खोकला आला, मामीने आह केलं आणि मामी गेल्या. मी सांगितलं होतं ना परवा. हा, मामींना खोकला आला आणि मामी गेल्या. तुकोबांनी सांगितलं मामी रामनाम घ्या, मामींनी घेतलंच नाही रामनाम. मामींनी रामनाम घेतलंच नाही, मामी गेल्या. मामींना पुढचा जन्म गाढविणीचा प्राप्त झाला आणि मामी तुकोबांच्या घरासमोर आल्या. हा हू हा हू हा हू. तुकोबांनी बरोबर त्या गाढविणीला ओळखलं. अरेच्या म्हणले आयुष्यभर हिला सांगितलं, या महाराज आयुष्यभर हिला सांगितलं रामनाम घे रामनाम घे, मामींनी आपलं ऐकलं नाही. आता गाढविणीचा जन्म प्राप्त झालाय. बायकोला बोलवलं मात्र, श्रीराम ए आवरे चल इकडे ये, तुझ्या आईला भेट. अरे माझी आई जाऊन तो वर्ष झाली आहे म्हणले, तिला काय भेटायचंय. नाही नाही म्हणले तुझी आई येईल इकडे म्हणले. आणि समोर गाढविणी उभी होती म्हणले. बघ म्हणले त्या गाढविणीचे कान अगदी तुझ्या आईसारखेच आहे, त्या मामींचे म्हणले कपाळ अगदी तुझ्या आईसारखंच आहे म्हणले, नाकाची ठेवण तुझ्या आईसारखीच आहे म्हणले. हो, मागच्या जन्मी त्यांना रामनाम घ्यायला सांगितलं, त्यांनी घेतलं नाही. आता गाढविणीचा जन्म प्राप्त झालाय. श्रोते हो, तशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये. जय जय रघुवीर. झटकन पटकन चटकन त्वरेनं सावधानतेनं भगवान नामस्मरण घ्या आणि जीवनाचं कल्याण करा. म्हणून मी काल नामभक्तीला सुरुवात केलेली होती. श्रवणम कीर्तनम विष्णू नामस्मरणम. तिसरी जी भक्ती सांगितली आहे ती नामस्मरण सांगितली. भगवंताचं नाम कसं आहे की अमृतापेक्षाही गोड आहे. काल आपला विषय झाला, अमृतापेक्षाही गोड असणारं भगवंताचं नाम हो इतकं गोड आहे की ज्या नामरूपाचा संतांनी आदर केला, असं नामरूप संतांनी घेतलं आणि ते संत झाले. लक्षात ठेवा, ते संत झाले. असं हे भगवंत नामस्मरण आहे, अमृतापेक्षाही गोड आहे. एकाने मला विचारलं, बुवा तुम्ही घेतलंय का अमृत? म्हटलं अजून तरी नाही बाबा. मग अमृत किती ठिकाणी आहे? म्हटलं 5 ठिकाणी आहे. त्यातली मला माहिती असलेली ठिकाणं 2 आहेत. म्हटलं कुठे? एक स्वर्गात आणि एक पाताळात आहे. तुम्ही गेला होतात का? म्हटलं नाही, पहिल्यांदा तुम्ही जा, अजून मला बरेच कीर्तन करायचे. म्हटलं कोणाच्या तोंडाला हात लावता? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. एकनाथ महाराजांचे नातू, ज्याला मुलीचा मुलगा, ज्याला मुक्तेश्वर महाराज म्हणतात, ते नामाबद्दल लिहिताना असं लिहितात, इंद्रादिदेव अमृतप्राशिती, इंद्रादिदेव अमृतप्राशिती, परिते कल्पांती नाशपावती, जे नामामृत सदा सेविती, अक्षयी अजरामर. मुक्तेश्वर महाराज म्हणतात की इंद्रादी देव अमृत प्राशिती, परिते कल्पांती नाश पावती, जे नामामृत सदा सेविती, ते अक्षयी अजरामर. इंद्रादी देव अमृत प्राशन करायचे, पण कल्पांती त्यांचा नाश हा ठरलेला होता. ज्यांनी नामरूपी अमृताचं सेवन केलं, म्हणजे कुणी केलं? संत महंतांनी केलं. मी काल सांगितलं की 750 वर्ष झाले ज्ञानेश्वरांचा जय जयकार आहे, नामरूपी अमृताचं सेवन केलंय. तुकोबांचं आहे, समर्थांचं आहे, स्वामींचं आहे. ह्या सगळ्यांचा जय जयकार 700-800 वर्ष आपण करतो. कशा करता? तर त्यांनी नामरूपी अमृताचं सेवन केलेलं आणि तेवढं कार्य संत महंतांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा, आपला जय जयकार आणि आपली आठवण कुणी ठेवणार नाही. मी काल सांगितलं 13 दिवस झाले आणि वर्ष श्राद्धालाच फोटो पुसतील. जय जय रघुवीर मध्ये आधी पाहणारच नाही, जलमट बसतेत का त्याच्यावर म्हणून. इतकं तर आपलं कार्य आहे, हे संतांचं कार्य आणि थोर कार्य आहे. म्हणून मी काल सांगितलं की भगवान नामस्मरणानं आपले प्राण देखील वाचतात, प्राण देखील वाचतात. कारण समर्थांचा तेवढा अधिकार होता, संतांचा तेवढा अधिकार होता. संतांनी जे चमत्कार केले ते जगाच्या कल्याणाकरता केले, स्वतःच्या हिताकरता संतांनी चमत्कार केले नाहीत. पण नामानी प्राण वाचतात हे लक्षात ठेवा. हे अनुभव संत महंतांनी आम्हाला दिलेले आहेत. एक दृष्टांत सांगतो आणि विषय आवडतो. एक साधू होता आणि तो एका समुद्राच्या खडकावर बसलेला होता आणि तो साधू दोहा फार छान म्हणायचा. आता साधूच ते, साधूच ते, संत आणि साधू काय करतील त्याचा नेम सांगता येत नाही. जय जय रघुवीर. त्याप्रमाणे सांगण्याचं तात्पर्य असं की झालं मात्र तो साधू खडकावर बसला एक दिवस समुद्राच्या जवळ आणि खडकावर बसल्या बसल्या त्याला एक दोहा आठवला. काय दोहा होता? घिस घिसावे घिस घिसावे ऊपर लगावे पानी, अरे तेरे मन में क्या है वो बात मैंने जानी.
त्या समुद्रामध्ये एक बगळा होता आणि तो बगळा काय करायचा, आपली चोच पाण्यात बुडवायचा आणि पाण्यातनं बुडून झाल्यानंतर तो खडकावर घासायचा. हे दृश्य त्या साधूनं बघितलं. त्या बगळ्यानं आपली चोच पाण्यात बुडवावी आणि ती पाण्यातनं काढल्यानंतर खडकावर घासावी. हे दृश्य त्या साधूनं बघितलं मात्र. आणि बघितल्यानंतर त्या साधूला दोहा आठवला, घिसघिसावे घिसघिसावे ऊपर लगावे पाणी, तेरे मन में क्या है वो बात मैंने जानी. आणि हे साधूचा तो दोहा चाललेला असताना त्या नगराचा राजा त्या समुद्रावर तिथे वॉकिंगला येत होता सकाळी सकाळी. आणि येता येता त्याच्या कानावर हे स्वर पडले, घिसघिसावे घिसघिसावे ऊपर लगावे पाणी. एखादं रेडिओला लागलेलं गाणं असलं ना की ते स्वयंपाक करता करता बायका ऐकतात आणि ते गुणगुणायला लागतात. हो, अमृता हुनी गुळ, स्वर नसतो ताल नसतो, पण आनंद केवढा असतो, भाव केवढा असतो त्याच्यामध्ये. ते आपल्या सगळ्यांचा नित्याचा अनुभवाचा आहे. कुठलंही गाणं रेडिओवर लागू ते प्रसिद्ध असलं की त्या गाता गाता गुणगुणता गुणगुणता पोळ्या राहत असतात. त्याप्रमाणे एखादी गोष्ट आपल्याला आवडली की ती लगेच इथे भिडते. त्याप्रमाणे त्या राजाला तो दोहा आवडला आणि राजानं दोहा पाठ केला, घिसघिसावे घिसघिसावे ऊपर लगावे पाणी, तेरे मन में क्या है वो बात मैंने जानी. झालं काय, राजा समुद्रावर गेला, राजानं तो दोहा ऐकला आणि राजा घरी येत होता. परंतु गडबड काय झाली माहितीये का, राजाचा जो प्रधान होता तो प्रधान आणि राजाची जी राणी होती त्या राणीचं आणि प्रधानाचं गुटुरगुम चाललेलं होतं. जय जय रघुवीर. मी एवढंच सांगतो, जास्त बोलत नसतो मी कीर्तनात. राजाचं आणि राणीचं, प्रधानाचं आणि राणीचं गुटुरगुम चाललेलं होतं. आणि ह्या दोघांच्या गुटुरगुम मध्ये त्यांना राजाची अडचण होत होती. त्या प्रधानाने विचार केला, आता हा राजा असेच तर काय म्हणले, आपलं काही जमणार नाही म्हणले. मग राणीला विचारलं काय करायचं. राणी म्हणली, प्रधान साहेब तुम्ही निर्णय घ्या, मी काय सांगणार म्हणले तुम्हाला, आपलं प्रेम तर जमलेलं आहे. मग त्या प्रधानाने एक शक्कल लढवली. त्यांनी काय शक्कल लढवलेली की दर रविवारी राजाची दाढी करण्याकरता राजवाड्यावर एक नापिक येतो म्हणली. दर रविवारी राजाची दाढी करण्याकरता राजवाड्यावर एक नापिक येतो. त्या नापिकाला आपण पटवूयात म्हणले, तुला पाहिजे तेवढ्या मोहरा देतो, हो, पण राजाची दाढी करताना राजाच्या गळ्याला वस्तारा लावायचा. बाबा बाबा बाबा. तो नापिक आला, प्रधानाने त्याला सांगितलं, म्हणले एक काम करायचं आहे. तो म्हणला काय करायचं आहे. तो म्हणला राजा रविवारी दाढीला बसला की वस्त्राला धार लावायची आणि दाढी करता करता राजाचं मुंडकं उडवून टाकायचं. म्हणला अरे बापरे. तो म्हणला माझ्या बापाच्याने हे शक्य नाही, तुम्ही कितीही पैसे मला द्या, मी हे कृत्य करणार नाही. तो म्हणला हे कृत्य केलं नाहीस तर तुला इथून हाकलून देण्यात येईल. तो म्हणला तरी चालेल, पण मी हे कृत्य करणार नाही. न होता 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 त्याला कसा तरी पटवला आणि त्याला सांगितलं, हे तू काम करायचंयस, तुला पाहिजे एवढ्या मोहरा मिळतील. आणि रविवारचा दिवस उजाडला आणि राजेसाहेब दाढी करायला बसले आणि समोर नापिक होता. मात्र राजेसाहेब दाढी करायला बसले, समोर नापिक होता. त्या नापिकानं काय केलं, वस्तारा काढला आणि त्यांच्याकडे तो एक दगड असतो, तो वस्तारा पाण्यात बुडवला आणि त्या वस्ताऱ्याला धार लावायला सुरुवात केली. वस्ताऱ्याला धार लावायला सुरुवात केल्यानंतर राजाला तो दोहा आठवला. राजासमोर आरसा होता आणि हा इकडे धार लावत होता. राजा म्हणला, घिसघिसावे घिसघिसावे ऊपर लगावे पाणी, तेरे मन में क्या है वो बात मैंने जानी. तो नापिक घाबरला ना हो, तो नापिक घाबरला. राजा सहज दोहा म्हणून गेला, तेरे मन में क्या है. तो म्हणला, राजेसाहेब माझ्या मनात काही नव्हतं, मी ते मला मानणार नव्हतो, राजेसाहेब मला क्षमा करा. राजा म्हटला, अरे आत्ता चांगला होता ना, लगेच काय झालं तुला. मी खरंच तुम्हाला मानणार नव्हतो. म्हटला राजा, मी खरंच तुम्हाला मानणार नव्हतो. मग राजाला कळलं की इथे काहीतरी गडबड आहे. हा, मग त्यांनी दडवणे, खरं सांग काय झालं ते. तेव्हा सगळा प्लॅन त्या नापिकानं सांगितला आणि घिसघिसावे घिसघिसावे या उक्तीप्रमाणे ज्या साधूंनी दोहा केलेला होता ते जे नाम तयार केलं त्यातनं राजाचे प्राण वाचले. मात्र असं हे नाम पॉवरफुल आहे, लक्षात ठेवा. हो, नाम पॉवरफुल आहे. म्हणून मनुष्य जन्म प्राप्त झाला की एक काम करा, भगवंताचं नामस्मरण घ्या. हो, बाकी काही करू नका. बाकी काही केलं नाही तरी झालं, पण नामाला तुम्ही विसरू नका. गोंदवलेकर महाराज म्हणतात, 13 अक्षरी मंत्र जपावा, श्रीराम जयराम जय राम असं भगवंत नामस्मरण घ्या. आणि ते घेणं काही अवघड नाहीये, कारण परमात्मा चराचरामध्ये मी नेहमी सांगतो की सगळीकडे भरून उरलेला आहे, व्यापून उरलेला आहे. कुठे भगवंत नाही अशातला भाग नाहीये. बरं, कुठे जाण्याची गरज नाहीये, तो आपल्या जवळच आहे, आपल्या जवळच आहे. त्याप्रमाणे आपल्या जवळ असणारा भगवंत कुठेही जाणार नाही. इथे आत्माराम आहे, लक्षात ठेवा. आणि असा आत्माराम आपल्या जवळ बसलेला आहे. पण जोपर्यंत आत्माराम आहे तोपर्यंत भगवंत नामस्मरण घ्या. उद्या इथनं आत्माराम निघून गेला, तुमची इच्छा जरी असली तरी रामनाम तुम्ही घेऊ शकणार नाही. त्याप्रमाणे जन्माला आलात ना की मी एका पुस्तकात वाचले, 3 गोष्टी माणसाने झटकन कराव्यात.
मुलीचं लग्न योग्य वेळात झटकन करा, गेलेला माणूस ताबडतोब उचला आणि जागेचा व्यवहार पटकन करा. जय जय रघुवीर समर्थ. या 3 गोष्टी माणसाने करायच्या आहेत. कारण जोपर्यंत इथे परमात्मा आहे तोपर्यंतच आपण हे करू शकतो. परमात्मा इथून निघून गेला की आपण काही करू शकत नाही. आपल्या हातात काहीही उरत नाही, लक्षात ठेवा. म्हणून इथे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे इथे परमात्मा आहे, लक्षात ठेवा. म्हणून माणसाचा देह कसा माहितीये का? दुर्लभ हा नरदेह जाणून कामाधिक वर जावे मनुजा हरीशी सतत भजावे. माणसाचा देह कसा आहे? पराधीन आहे, पराधीन. म्हणजे आमचे पावसचे स्वामी स्वरूपानंद, गणपतीपुळ्याजवळ महाराष्ट्रात पावस आहे, तिथे स्वामी स्वरूपानंद झाले. नरदेहाबद्दल लिहिताना स्वामींनी असं लिहिलंय की देह पराधीन नाशिवंत जाणं वाया अभिमान वाहसिका. माणसाचा देह कसा आहे? पराधीन आहे, नाशिवंत आहे. उगीच त्या देहाबद्दल अभिमान बाळगू नका. मी कसा आहे, मी काय केलं, मी हे केलं, मी ते केलं, कुछ नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे, गेलं की सगळं जागेवर राहणार आहे. बरोबर काही नेतो का माणूस? काही नेत नाही, कारण आणलंच नाही तर काय नेणार आहे बरोबर. येता उघडा जाता उघडा. असं कधी ऐकलंय का? एखादी माता भगिनी प्रसूत झाली आहे आणि तिने सुंदर अशा गोंडस बाळाला जन्म दिलाय आणि जन्म दिल्यानंतर त्या बाळाच्या कमरेला चांदीची 3.5 तोळ्याची साखळी आहे. असं कधी ऐकलंय, पाहिलंय, कोणी सांगितलंय, वाचलंय? कोरा येतो कोरा आणि कोरा जातो, लक्षात ठेवा. असा हा नरदेह माणसाचा आहे की देह पराधीन नाशिवंत जाणं. पराधीन म्हणजे काय? पर अधीन, जो दुसऱ्यावर अवलंबून आहे. म्हणून आम्ही नेहमी असं म्हणतो ना, मी केलं, मी काही करत नाही, करता करावी तर तो आहे. एक मुलगी होती, तिचं लग्न जमलं. आता आठवलं म्हणून सांगतो, डोक्यात भरपूर मटेरियल आहे, काय काय सांगायचं आणि कधी सांगायचं. तिचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर आईनं सांगितलं, पोई तू आता सासरी जाणार आहेस. म्हणले तिथे गेल्यावर तुझा नवरा, तुझी सासू तुला विचारेल की तुला काय काय करता येतं, छाती ठोकपणे सांग. मला सगळं येतं म्हणून. सगळं येतं म्हणले मला, असं छाती ठोकपणे सांग, वेळ आली तर पाहता येईल म्हणले. झालं, लग्न झालं तिचं आणि नवऱ्याने सांगितलं, अगं ऐकलंस का? काय म्हणलं, आता आपलं लग्न झालेलं आहे, 5-25 माणसं माझ्या ऑफिसमधली रिसेप्शनला घरी येणार आहेत, तर तू काय बनवशील खास? तर ती म्हणली, तुम्ही काय सांगाल ते मी बनवीन. आईनं पोपट पडवलेला होता. महाराज म्हणले, तुम्ही सांगाल. त्याला वाटलं वा काय हुशार आहे आपली बायको. तो म्हणला, तुला पुरणाच्या पोळ्या येतात? मास्टरपीस आहे म्हणले माझा. जय जय रघुवीर समर्थ. इतका सोपा प्रकार आहे का पुरणाच्या पोळ्या? खायला गोड लागतो, पण करायला किती कठीण आहे. पुरणाच्या पोळ्या माझा मास्टरपीस आहे म्हणले. असं आहे का म्हणले? तर माझे 25 मित्र उद्या जेवायला येणार आहेत, तर तू पुरणाच्या पोळ्या करायच्या म्हणले. हो ओके म्हणले, डन. आणि झालं. मात्र रात्र झाली, हिला आलं टेन्शन, आता उद्या पुरणाच्या पोळ्या करायच्या, कसं काय करायचं. शेजारी आजीबाई राहत होत्या, सॉरी, ती त्यांच्याकडे गेली. म्हणले, आजीबाई मला पुरणाच्या पोळीची रेसिपी सांगा म्हणले. हो, मी केलं, या विषयावर मी बोलतोय. माणसाला मीच समजलेलं नाहीये. अरे माणसाला काहीच कळलं नाही जिंदगीमध्ये, आला तसाच गेला. काय कळलं माणसाला? काही कळलं नाही. त्याप्रमाणे आजीबाई मला रेसिपी सांगा, पुरणाच्या पोळ्या करायच्या. अच्छा बरं, काही नाही, पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ घ्यायची, काही चुकलं तर माफ करा. जय जय रघुवीर समर्थ. मला काही येत नाही. पहिल्यांदा म्हणजे हरभऱ्याची डाळ घ्यायची. ती म्हणली, ते मला माहिती आहे. मग ती कुकरमध्ये शिजवायची छान बारीक अशी. हो ते मला माहिती आहे म्हणली. मग ती कुकरमध्ये शिजली की ती डाळ अशी एकजीव करायची, त्याच्यामध्ये गुळ घालायचा आणि डाळ आणि गुळ याचं सारण अतिशय छान सॉफ्ट करायचं, ते मला माहिती आहे. मग ते सारण तयार झालं की कणिक अशी तैल अशी सैल माळायची म्हणले, ते माहिती आहे. आणि 2 उंडे तयार करायचे आणि त्यात ते पुरण भरायचं म्हणले. ही म्हणाली, ते पण मला माहिती आहे. अच्छा. आणि ते पुरण भरलं की ती पोळी लाटायची. हो माहिती आहे म्हणले मला. आणि मग ती तव्यावर सोडायची म्हणले, त्याच्यावर तुपाची धार सोडायची. हो ते मला माहिती आहे. आजी म्हणल्या, सगळं हिला माहिती आहे, तर इथे आली कशाला विचाराय म्हणले. आता तुझी गंमतच करते म्हणले. हो, ती पोळी तव्यावर सोडायची आणि त्याच्यावर तुपाची धार टाकायची. हो ते मला माहिती आहे. ती पोळी तव्यावर ठेवलेली असताना दुसरा सिलेंडर पेटवायचा, त्याच्यावर गरम पाणीचं पातेलं ठेवायचं. ती म्हणली, ते मला माहिती आहे. इकडची पोळी झाली की तिकडे पातेल्यात टाकायची म्हणले. जय जय रघुवीर समर्थ. आणि घाल तुझ्या नवऱ्याला म्हणले खायला. काय सांगायचं तुम्हाला? माणसाला मी कळलाच नाही आयुष्यामध्ये. तो म्हणतो हे मीच केलं, ते मीच केलं. काय कळलं माणसाला? एखाद्याला प्रश्न विचारा, तू जन्माला कसा आला? तो म्हणतो मला नाही माहिती. तो शाळेत जातो, मास्तर म्हणतात तुम्हाला काही कळत नाही, खाली बैस. मास्तरांची तिथून सुरुवात होते. मास्तर म्हणतात कळत नाही. त्यानंतर ह्याला नोकरी लागते, साहेब म्हणतात तुम्ही जास्त शहाणे आहात का, खाली बसा. साहेबही म्हणतात कळत नाही. बरं ह्याचं लग्न होतं, बायको म्हणते तुम्हाला मॉल मधलं काही कळणार नाही, ती बॅग माझ्याकडे आणा. बायको पण म्हणते याला कळत नाही. पोरं होतात त्याला, बाबा तुम्हाला नाही काय कळायचं, कुठलं चॅनल लावायचं, ते रिमोट कंट्रोल माझ्याकडे आणा म्हणले. पोरंही म्हणतात ह्याला काही कळत नाही.
बरं हा जातो ना खोकला आल्यानंतर ऑफ करून, अरे हा गेला ना म्हणजे कसा काय गेला, तो म्हटलं मला काय माहिती, हे सांगायलाच जागेवर नसतो. म्हणजे तुम्ही मला सांगा जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत काय कळलं माणसाला? शून्य. फक्त आम्हाला काहीतरी कळतंय, हा भास आहे, हा भास आहे, बाकी काही आम्हाला कळलेलं नाही. मी कोण हे नेणीजे तया नाम अज्ञान बोलीजे समर्थ म्हणाले. हे अज्ञान आहे म्हणले, आम्हाला काहीच कळत नाहीये, पण आमचा भास आम्ही समाजाला दाखवतो. जसं यांनी मागाशी सांगितलं की जगात दुःखमय आहे, फक्त मी सुखी आहे हा भास आहे. वास्तविकता तो सुखी नसतो, हा सुखी आहे असा भास आहे. आणि हे सगळं मायाजाळ आहे, लक्षात ठेवा. हा मायाजाळ आहे, पाण्याचा बुडबुड आहे. हे सगळं बाजूला ठेवायचं आहे. आणि मर्म काय आहे तर एकच आहे की सातत्यानं भगवंताचं स्मरण करा, त्या रामाची आठवण ठेवा. तो राम आम्हाला देतो, आम्ही काय कोणाचे खातो. गोंदवल्याला जा, शेगावला जा, सज्जनगडावर जा, अरे ट्रकच्या ट्रक भरून धान्य येतं, भाज्या येतं, कुठनं येतं? कमिटी सांगते आम्हाला माहिती नाहीये, फक्त उतरून घ्यायचं म्हणले. कोण पाठवतो? नाव नाही, नाव नाही. हजारो लोक जेवतात रोज. आपल्याकडे 4 पाहुणे आले ना घरामध्ये, झटपट सुरू होते. कुठली भाजी करायची, कुठली कोशिंबीर करायची, आज कुठली आमटी, केवढी धावपळ, सगळेच कामाला लागतात. 4 पाहुणे, हजारो लोक जेवतात सज्जनगडावर, हजारो लोक जेवतात गोंदवल्याला. कुठनं येतं? परमेश्वराची एक दैवी शक्ती आहे, लक्षात ठेवा. मी काल सांगितलं एक अदृश्य शक्ती आहे, आणि ती अदृश्य शक्ती या ठिकाणी राहते आणि ते सर्व काम करते, ते सगळं काम करते. माऊली असं म्हणाली की जे उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजे ते नासे, ज्याला उत्पत्ती आहे त्याला नाश आहे, ज्याचा नाश आहे त्याची पुन्हा उत्पत्ती आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, असं माणसाचं जीवन आहे. 12 वाजले की 2 वाजतील, 3 वाजतील, 4 वाजतील, पुन्हा 12 वाजणार नाहीत. म्हणून एक एक दिन पुढे चाललेलं आहे, लक्षात ठेवा. एक एक दिन पुढे चाललेलं आहे. म्हणून प्रत्येक क्षण महत्वाचा समजा, आणि प्रत्येक क्षण कामाला लावा. कामाला लावा इन द सेन्स भगवत चरणी लावा आणि जीवनाचं कल्याण करा. म्हणून पूर्वपद्यामध्ये आमचे दीनदयाळ महाराज या ठिकाणी लिहून जातात. सतत स्मरावे मनुजाव, सतत स्मरावे मनुजा, सतत स्मरावे हरी, सतत स्मरावे. चरिता गाऊनी दीनदयाघन, चरिता गाऊनी दीनदयाघन चरिता. श्रीराम.